नमस्कार. आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज पुन्हा एकदा तुमच्या आवडीची मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक नवीन एपिसोड घेऊन आलेली आहे. आता कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की काव्या पार्थसाठी काहीतरी खास करणार असते, पण काय खास करणार होती हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे आजचा हा एपिसोड शेवटपर्यंत पहा, कारण आजचा हा एपिसोड खरंच तुम्हा सगळ्यांना खूपच आवडणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या या एपिसोडला. तर आजच्या या एपिसोडमध्ये मालिकेच्या सुरुवातीलाच पार्थचे बाबा म्हणजेच विक्रम खूप दिवसानंतर आपल्याला दर्शन देताना दिसत आहे. आता स्वयंपाकाचा अगदी घमघमाट सुटलेला पाहून विक्रम विचारतो, अरे वा वा, स्वयंपाकाचा बेत खूपच चांगला झालेला दिसतोय. तेवढ्यात तिथे मंजू येते आणि मंजूला तो विचारतो की काय ग, सगळ्या बायकांना सुट्टी देऊन आज तू खूप चांगला बेत बनवलेला आहे. तर तेवढ्यात मंजू म्हणते, अहो नाही, आजचा बेत मी नाही तर काव्याने बनवला आहे. तितक्यातच मागून तिथे पार्थही येतो आणि विक्रम म्हणतो की अरे वा, आज काव्याने बेत बनवला म्हणजे तो आपल्यासाठी नाही तर एका खास माणसासाठी आहे, असं म्हणून तो पार्थकडे पाहतो. लगेचच नंदिनी आणि तिच्या पाठोपाठ एक जण सगळेच किचनमध्ये येऊ लागतात. आता नंदिनी येतानाच हातामध्ये काही गजरे घेऊन येते. आता नंदिनी जेव्हा हातामध्ये गजरे घेऊन येते तेव्हा त्यातला एक पटकन काढून ती मंजू आत्याला देते आणि म्हणते की मंजू आत्या, हा घ्या गजरा. आता जीवाने काव्याला दिलेले जे गजरे आहे ते एक करून तिने सगळ्यांना वाटलेले आहे आणि अगदी थोडेसे उरलेले होते, त्यातला एक मंजूला दिला आणि दुसरा जो गजरा आहे तो ती काव्याला द्यायला जाते आणि काव्याला गजरा देताना म्हणते की अगं काव्या, हा घे गजरा, तुला खूप छान दिसेल, तू तुझ्या केसांमध्ये माळ. असं ऐकल्यानंतर तितक्यातच मानिनी म्हणते, अगं नंदिनी, जीवाने तुला तो गजरा दिलेला आहे तर तूही जर तुझ्या केसांमध्ये माळला तर तूही छान दिसशील. आता हे ऐकल्यानंतर मात्र काव्याला समजतं की हा गजरा जीवाने काव्याला दिलेला आहे. तर लगेचच ती तो गजरा पुन्हा एकदा नंदिनीच्या हातात ठेवते आणि तिला म्हणते की अगं ताई, जे तुझ्या हक्काचं आहे ते तू तुझ्याकडेच ठेव. आणि नंदिनीच्या हातावर गजरा देत देत काव्या लगेचच म्हणते की चला चला जेवायला बसा, मी मस्त बेत केलेला आहे, असं ती काव्या पार्थकडे पाहून बोलते. आता तोपर्यंत विक्रम मानिनीला म्हणतो की चल चल, मी तुझ्या केसांमध्ये गजरा माळतो. आता हे ऐकल्यानंतर मानिनी म्हणते, तुमचं काहीही मी माझा गजरा माळून घेईल, तुम्ही नका करू. तर तितक्यातच विक्रम म्हणतो, अरे आपल्या बायकोला गजरा नवऱ्यानेच माळायचा असतो, असा हट्टाने तो तिच्याकडून गजरा घेतो आणि तिला माळून द्यायला लागतो. आता हे बघत असताना सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात आणि हसत असतात. आता विक्रम जीवालाही सांगतो की अरे तू काय बघत बसला, तू देखील तुझ्या बायकोच्या म्हणजेच नंदिनीच्या केसांमध्ये गजरा माळ. तर नंदिनी लगेचच नकार देते की नाही, मी करून घेईल. पण मानिनी मात्र हट्ट करते की नाही नंदिनी, जीवाला तुझ्या केसांमध्ये गजरा माळू दे. आणि त्या दोघांच्या हट्टामुळे नंदिनी जीवाकडून गजरा माळून घेते. आता इकडे सगळे डायनिंग टेबलवर जेवायला एकत्र जमतात. काव्याने मस्त बेत केलेला असतो आणि स्वयंपाकाचा अगदी घमघमाटही सुटलेला असतो. आता विक्रम म्हणतो की अरे वा, छोलेपुरी, मी दुपारीच छोलेपुरीचा विचार करत होतो आणि काव्याने आज छोलेपुरी बनवली. आता काव्याचं कौतुक होत आहे असं ऐकल्यावर मंजूला काही हे सहन झालं नाही आणि मंजू लगेचच काव्याला बोलते की हो, सगळं इंटरनेटवर पाहून केलेलं असेल, दुसरं काय. आता असं म्हटल्यानंतर मात्र काव्याचा चेहरा पडतो, पण लगेचच विक्रम काव्याची बाजू सावरून घेतो. विक्रम म्हणतो की अगं, ती निदान इंटरनेटवर पाहून बनवण्याचा तरी प्रयत्न करते, पण तू मात्र फक्त बघते, पण या व्यतिरिक्त तू कधीही काहीही करत नाही. असं म्हटल्यानंतर आता मंजू शांत बसते आणि सगळेजण जेवायला सुरुवात करतात. पण मंजू पुन्हा एकदा काव्याचं नाव घेते आणि बोलते की मी तर विचारच केला नव्हता की काव्याच्या हातचं आपल्याला कधी जेवायला मिळेल, पण अखेर माझं स्वप्न आज पूर्ण झालं. आता असं ऐकल्यानंतर मानिनी म्हणते की मंजूताई, आज वसुताई नाही तर तुम्ही त्यांची जागा घेत आहात का? आता काव्याला तुम्ही बघतच राहा, ती सगळं काही ठीक करणार आहे. आज तिने स्वयंपाक बनवला, पण उद्या ती संसारही तिचा सुखाचा करून दाखवणार आहे. आता हे वाक्य ऐकल्यानंतर मात्र पार्थला जोरात ठसका लागतो. आता पार्थला ठसका लागल्यानंतर लगेचच काव्या त्याला पाणी द्यायला जाते, पण तो पाणी घेत नाही. तितक्यात ती श्रीखंडाच्या वाट्या घेऊन आलेली असते. एक वाटी घेते आणि पार्थला म्हणते की तुम्ही श्रीखंड खा, गोड खाल्ल्याने तुम्हाला बरं वाटेल. पण तो साधा एक घासही त्या श्रीखंडाचा घेत नाही.
मानिनी आणि विक्रम दोघंही त्याला हट्ट करतात की अरे तू असं काय करतोय, ती तुला देत आहे ना, मग तू घे. आता त्या दोघांच्या हट्टापायी त्याला ते घ्यावंच लागतं आणि एक घास तो श्रीखंडाचा खातो. विक्रम लगेचच म्हणतो की आज पार्थचा आणि नंदिनीचा दोघांचाही मूड खूप डाऊन दिसत आहे, पण कशामुळे असं विचारल्यानंतर लगेचच पुढे तो म्हणतो, पण जीवा आणि काव्याचं मात्र मला खूप कौतुक वाटतंय, दोघांनीही कमाल केली. असं जेव्हा आपला पार्टनर आपल्याला खुश करण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा मात्र आपल्याला खूप चांगलं वाटतं आणि आज ह्या दोघांनीही तेच केलेलं आहे. आता इथे रम्याचं मात्र संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त पार्थवर असतं, जे की नेहमीच असतं. आता ती पार्थकडे बघते आणि पार्थचा चेहरा तिला खूप पडलेला दिसतो. त्यावेळेस ती विचार करते की असं काय झालं असेल की पार्थ एवढा अस्वस्थ आहे, किंवा नेमकं असं काय घडलं असेल ज्याने पार्थ इतका विचारात पडलेला आहे. त्याला असं कधीही पाहिलेलं नव्हतं आणि आता याचा शोध मात्र घेण्यासाठी रम्या जीवाचा आटापिटा करायलाही कमी करणार नाही. आता सगळ्यांची जेवणं आटोपलेली असतात आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या बेडरूममध्ये जातो. मग जीवा, नंदिनी आणि काव्या पार्थ आपापल्या बेडरूममध्ये जात असतानाच जीवा नंदिनीला म्हणतो की चला बरं झालं, एक तरी गजरा तू माळून घेतला, आता तरी खुश ना, नाहीतर मी विचार केला होता की आजचा दिवस वाया गेला. तेवढ्यात हे ऐकल्यानंतर नंदिनी मात्र पटकन तो गजरा काढते आणि जीवाच्या हातावर ठेवते आणि जीवाला म्हणते की तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला दुसऱ्यांना खुश करताही येत असेल, यामध्ये माझीही काहीही तक्रार नाही, पण खुश करणं आणि सुखी ठेवणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि तुम्ही खुश कितीही करत असाल तरीही तुम्हाला सुख मात्र देता येत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे अशा बालिश गोष्टी करताना यापुढे विचार करा. कसं आहे ना, एखादा कपडा फाटला तर तो शिवता येतो, पण जसं जसं तो कपडा विरत जातो तसं तसं त्याचा काहीही उपयोग होत नाही. असंच आपल्या नात्याचंही आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला हात जोडून सांगत आहे की मला या नात्यातून मोकळं करा आणि डिवोर्स पेपरवर सही करा. आता 7 दिवसांची मुदत होती, त्यातला 1 दिवस संपलेला आहे आणि फक्त तुमच्याकडे उरलेले आहे 6 दिवस. त्यामुळे तुम्ही पटकन निर्णय घ्या आणि मला मोकळं करा. आता दुसरीकडे काव्या आणि पार्थच्या बेडरूममध्ये देखील वेगळी काही परिस्थिती नसते. पार्थ बसलेला असतो आणि काव्या मात्र त्याला सारखं सारखं विचारते की श्रीखंड कसं झालं, आणि ती म्हणत असते की काय मग माझ्या हातचं श्रीखंड खाऊन तुम्हाला बरं वाटलं ना, कसं झालं होतं श्रीखंड, तुम्ही कॉफी प्यायला नकार दिला का, तर ती मी बनवली नव्हती, म्हणूनच तुमच्यासाठी मी श्रीखंड बनवलं. आता मात्र पार्थही उठतो आणि म्हणतो की असं म्हणतात की एखाद्याच्या मनात शिरायचं असेल तर पोटातून रस्ता जातो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कितीही मला काहीही खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही माझ्या मनापर्यंत आता पोहोचू शकत नाही, कारण तुमच्यासाठी मी माझ्या मनाचे दरवाजे बंद केलेले आहे. त्यामुळे आता तुम्ही या गोष्टींचा विचार करू नका. तुम्हाला IAS व्हायचं आहे ना, तर त्या परीक्षेचा अभ्यास तुम्ही करा, कारण माझ्या परीक्षेचा निकाल आता लागलेला आहे. असं म्हटल्यावर काव्या देखील विचारात पडते. पार्थ काव्याला म्हणतो की आता तुम्हाला 7 दिवसांची मुदत होती, आता त्यातला 1 दिवस संपलेला आहे, उरले आहे फक्त 6 दिवस. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या आणि मला मोकळं करा. म्हणजे काय मैत्रिणींनो, तर इकडे नंदिनी आणि पार्थ दोघांचंही एकच म्हणणं आहे की आम्हाला मोकळं करा, पण आता त्या दोघांनाही हे माहिती नाही की जीवाला आणि काव्याला दोघांनाही आता त्यांचा संसार पुढे न्यायचा आहे. पण आता हे त्यांच्यापर्यंत कधी पोहोचेल हे आपल्याला आत्ताच सांगता येणार नाही. त्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड हा बघावाच लागणार. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा नंदिनीच्या मागे मागे जातो, तिला सोडवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो, पण नंदिनी मात्र काहीही भाव देत नाही. दुसरीकडे पार्थचा देखील काव्यावर प्रचंड राग आहे, त्यामुळे काव्याला तो जराही भाव देत नाही. पण काव्याने आणि जीवाने आता ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही मागे हटायचं नाही आणि मूव्ह ऑन करायचं नाही. पण आता त्यांनी काहीही ठरवलेलं असलं तरीही यातून एक गोष्ट सिद्ध होते की आपली जी उत्सुकता आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि पुढे काय होणार हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण काळजी करू नका, ते जाणून घेण्यासाठी आपलं YouTube चॅनल आहे ना, या चॅनलवर पुढचा एपिसोड लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटन देखील प्रेस करून ठेवा. धन्यवाद.